लाभलेले आहेत तुकाराम पवार सर यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे। सचिन गुरव सर यांना मी विनंती करतो की त्यांना स्टेजवर घेऊन येण्यास। प्रमोद पवार सरांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे। सुरेश कारले सर त्यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे। कापरीकर सर त्यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे। झेंडे सर त्यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे। प्रमिला मॅडम आणि सचिन सर यांना मी विनंती करतो की त्यांनी झेंडे सर यांचा सत्कार करायचा आहे। सचिन सर आणि प्रमिला मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी कापरीकर सर यांचा स्वागत करायचं आहे। Each and all of you to give a big round of applause. सचिन सर आणि प्रमिला मॅडम मी यांना विनंती करतो की सुरेश कारले सर यांचा सत्कार करावा। सर्वांनी जोरजोरात टाळ्या वाजवायच्या आहेत। प्रमोद सर यांचा सत्कार करायचा आहे। सर्वांनी जोरजोरात टाळ्या वाजवायच्या आहेत। सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष कापरीकर सर, त्याचबरोबर या फाउंडेशनचे जे पदाधिकारी सर्व आणि उपस्थित सर्व पालक, छोटे विद्यार्थी आणि उपस्थित असलेले सन्माननीय लोक यांचं सर्वांचं मी प्रथम स्वागत करतो। प्रमिला मॅडम ज्या या संस्थेच्या फाउंडर आहेत त्या माझ्याच विद्यार्थी। गेली 3 वर्ष मी पाहतो प्रत्येक कार्यक्रमाला सरांसोबत उपस्थित असतो। खूप छान प्रकारे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं। पालकांचं सहकार्य तेवढंच मोठ्या प्रमाणात दिसून येतं। असं सहकार्य प्रेम तुम्ही या संस्थेवर ठेवा, जेणेकरून आपल्या मुलांच्या भविष्यासाठी ते संस्था जे प्रयत्न करते त्या प्रयत्नांना तुमचं यश पाठिंबा सदैव राहू द्या आणि पुढे उत्तरोत्तर या संस्थेची प्रगती व्हावी अशी शुभेच्छा मी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। धन्यवाद सर, तुमचे अमूल्य असे 2 शब्द आम्हाला ऐकायला मिळाले। तुम्ही येथे आलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल धन्यवाद। जोरजोरात टाळ्या वाजवायच्या आहेत सरांसाठी।
आता मी विनंती करतो की कापडी सर यांनी 2 शब्द आम्हाला सांगावे. नमस्ते सर्वांना. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सचिव सेक्रेटरी सन्माननीय सचिन गुरव सर, त्याचप्रमाणे मॉडर्न प्री प्रायमरी स्कूलच्या प्रिन्सिपल प्रमिला गुरव मॅडम आणि व्यासपीठावरील सर्व आमचे मान्यवर, या सर्वांना प्रणाम. आज या ठिकाणी सरांनी म्हटल्याप्रमाणे 3 वर्ष या सतत आम्ही कार्यक्रमाला उपस्थित असतो आणि सचिन सर डेक्कन एज्युकेशन सोसायटी सेक्रेटरी, त्याचप्रमाणे प्रमिला मॅम ज्या आमच्या विद्यार्थिनी होत्या आमच्या संजीवनी विद्यालयाच्या, आणि आय एम प्राऊड ऑफ यू. कारण मला खूप अभिमान वाटतो की आमची विद्यार्थिनी एक डेक्कन एज्युकेशन ट्रस्ट चालवते आणि जवळजवळ 3 वर्ष खूप चांगल्या प्रकारे नर्सरी, प्री प्रायमरी, ज्युनियर, सिनियरचे वर्ग अतिशय सुंदर पद्धतीनं हँडल करते. आणि पालकांना पण माहिती आहे की त्यांचे ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या खूपच सुंदर आहेत. ज्या तुम्हाला जास्तीत जास्त पैसे देऊन मिळणार नाहीत त्या अगदी अल्पच्या अशा फीमध्ये प्रमिला तुम्हाला उपलब्ध करून देते. खरोखर मला तिचे कौतुक वाटतं आणि तिला जी साथ देतात हे सगळं बघून सचिन गुरव सरजी तिला साथ देतात ते बघून खरोखर खूप खूप मला आनंद होतो. 1991मध्ये आम्ही बालीनगर या ठिकाणी आलो. आज आमच्या संस्थेच्या सेक्रेटरी, संस्थेच्या संस्थापिका स्वर्गीय सुजाता कापरीकर मॅम या ठिकाणी नाही आहे, परंतु प्रमिलाला बघून मला खरोखर मॅडमची आमची आठवण आली की जेव्हा मॅडमनी बालवाडी चालू केली, ज्याप्रमाणे सचिन सर साथ देतात त्याप्रमाणे मी तेवढीच साथ देत होतो. आणि त्या साथीचं रूपांतर तुम्हाला माहिती आहे, आज आपल्या भागामध्ये संजीवनी विद्यालय, MK इंग्लिश मिडियम स्कूल हे स्थापन झालं. त्याला साथ आणखी मिळाली होती कैलासवासी माधुशेठ काना ठाकूर यांची. त्याचप्रमाणे आणि ती धावपळ, ती लगबग बघून मला खरोखर मॅडमची आमची आठवण आली. प्रमिला खरोखर अगदी जीव ओतून ह्या विद्यार्थ्यांसाठी कारण 2 वर्षाच्या मुलांना स्टेज डेअरिंग देणं खूप कठीण काम आहे, परंतु प्रमिलाने ते साध्य केलेलं आहे. आणि तिचे आई वडील पण तिला तेवढीच साथ देतात, भाऊ असेल आणि त्यांची जी डेक्कन एज्युकेशन ट्रस्टमधले जे मेंबर्स असतील, जे पदाधिकारी असतील, त्यांची नक्कीच ह्या सगळ्या या कार्यक्रमाला किंवा त्यांच्या प्रगतीमध्ये साथ असते. कारण खरोखर आज त्यांनी गडकरीचं काम चालू आहे म्हणून त्यांनी न थांबता या काशीनाथ घाणेकर एक खरी परिस्थिती आहे की आपल्या पालकांना येणं थोडंसं कठीण होतं सरांनी म्हटल्याप्रमाणे, तरी देखील तुमचा देखील चांगला प्रतिसाद लाभला. आणि आम्ही स्वतः ह्यावेळी आमच्या ट्रस्टनी गॅदरिंग आमचं रद्द झालं होतं, परंतु प्रमिलाने आमच्यापेक्षा पुढचं डेट दाखवलं, त्याबद्दल खरोखर तिचं अभिनंदन. आणि ह्या डेक्कन एज्युकेशन सोसायटी खरोखर त्यांची प्रगती व्हावी आणि माझ्याकडून तरी वैयक्तिक जे सहकार्य लागेल. आज 30 वर्ष आम्ही मातृशाळा शिक्षण प्रसारक मंडळ चालवतो आणि आपल्या विभागामध्ये तुमच्या सगळ्या पालकांच्या आशीर्वादाने चांगल्या प्रकारे त्याचं कामकाज चालू आहे. प्रमिलांना देखील आणि त्यांच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीने अशीच प्रगती करावी हीच त्यांना शुभेच्छा आणि उत्तरोत्तर या संस्थेची आणि प्रगती हो असे आशीर्वाद. थँक्यू. मुस्कुराहट का कोई मोल नहीं होता, कुछ रिश्तों का कोई तोल नहीं होता. लोग तो मिल जाते हैं हर मोड़ पर, लेकिन हर कोई आपकी तरह अनमोल नहीं होता. सर, संजीवनी विद्यालय म्हणजे मी या गावापासून आनंदनगरमध्ये राहायला आलो आहे तेव्हापासून बघतोय की संजीवनी विद्यालय खूप चांगल्या पद्धतीनं मुलांना शिक्षण क्षेत्रामध्ये खूप चांगली प्रगती करते आणि खूप चांगल्या लेवलचं शिक्षण कमी अफोर्डेबल प्राईसमध्ये उपलब्ध करून देण्याचं काम करते. सरांनी म्हटलं की खरं तर त्यांच्यासाठी हा भावनिक क्षण असेल की त्यांना त्यांच्या मेसेज वगैरे आठवल्या आणि तसंच प्रेमिलाविषयी थोडंसं ममत्व आहे. तर दुसरी गोष्ट असं की हा त्यांनी लावलेला रोपट्याचा आता वटवृक्ष झालेला आहे आणि तो वटवृक्ष सांभाळण्याचं काम संजीवनी विद्यालयाचे कापरीकर सर स्वतः चेअरमन आणि त्याचबरोबर झेंडे सर सारखे त्यांचे मार्गदर्शक वगैरे किंवा प्राध्यापक म्हणा हे त्यांना सहकार्य करतायत. हे बघून खूप भरून येत आहे. खूप चांगलं काम करत आहे संजीवनी विद्यालय, असंच काम करत राहू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना. सर असंच सहकार्य तुमचं राहू दे. तिन्ही कार्यक्रमाला तुम्ही आले, प्रत्येक वेळेला तुम्ही आम्हाला सहकार्य करताय हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू सर. थँक्यू. पवार हे माझे सासरे आणि वडिलांचा जसं एक आधार असतो तसा त्यांनी मला आधार दिलेला आहे आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे वडील
एकदम शेतकरी कुटुंबात आलेले आहेत आणि पण तुकाराम पवार यांनी बऱ्याच गोष्टी आपल्याला इथं सहकार्य केलेलं आहे. इथं उभं राहण्याचं स्टेज डेअरिंग वगैरे देण्याचं काम त्यांचंच आहे की त्यांचा एक भक्कम असा पाठिंबा असल्यामुळं की आपण या सगळ्या कार्यक्रम प्रमिलाला त्यांचं सहकार्य असल्यामुळं, त्याचबरोबर प्रमोद पवार असतील की बारीक बारीक गोष्टी बघणं की सहकार्य करणं, सगळ्या गोष्टी कुठलं काय करायचं आहे भाऊजी सांगा आपण करू. त्याचबरोबर सुरेश कारले असतील हे पण इथं उपस्थित आहेत. यांनी आपल्याला द डेकन फाउंडेशनचे फाउंडर आहेत. त्यानंतर प्रमोद पवार पण आहेत. आज आपल्या डेकन फाउंडेशन एक मेंबर हिरा पवार या सध्या बाहेर तीर्थक्षेत्रासाठी गेल्यामुळं नेपाळला त्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. पण त्यांचं पण ह्या ठिकाणी मी आठवण काढतो. आणि ह्या सर्वांनी इथं स्टेजवरती येऊन आम्हाला सहकार्य केलं. आजचा हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मोलाचं असं सहकार्य लाभलं. तुमचे कापडीकर सर विशेषतः तुमचे ह्या कार्यक्रमाला पाहून लागले हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. धन्यवाद. थँक्यू. खूप सुंदर असं भाषण दिलेलं आहे. सरांसाठी जोरजोरात टाळ्या वाजवायच्या आहे. प्रेक्षकांचा टाळ्यांचा आवाज येत नाहीये. माईकचा आवाज लास्टपर्यंत पोहोचत नाहीये का? माईकचा आवाज लास्टपर्यंत पोहोचतोय की नाही? टाळ्यांचा आवाज येत नाहीये. जोरजोरात टाळ्या वाजवा. मी कापडीकर सर यांना विनंती करतो की त्यांनी निधी कापडी मॅडम यांचा सत्कार करायचा आहे. सचिन गुरव सर यांना मी विनंती करतो की त्यांनी निधी कापडी मॅडमचा सत्कार करायचा आहे. निधी कापडी मॅडम यांचा झेंडेकरांच्या हस्ते सत्कार. जोरजोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. जोरजोरात टाळ्या वाजवायच्या आहेत.